उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी आणि मन तृप्त करणारी ही थंडगार मँगो लस्सी. प्रत्येक सिपमध्ये मिळतो क्रीमी, चिल्ड आणि एकदम वाव फीलिंग. आज आपण बनवत आहोत फक्त 2 मिनिटात बनणारी हॉटेलसारखी मँगो लस्सी. मँगो आणि दहीचं कॉम्बिनेशन खरंच जबरदस्त आहे. चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी लस्सीसाठी 1 हापूस आंबा घेतलेला आहे. आंबा घेताना तो एकदम गोड असावा, कारण लस्सी पण मग टेस्टी बनते. बघा, आंबा स्वच्छ धुवून मी चांगला पुसून घेतला आणि असा तो कापून घेऊ आता. लस्सीसाठी आंबा निवडताना तो पिकलेला घ्या, म्हणजे तो ज्युसी असेल आणि गोड असेल. आंब्याचा मी एक असा काप केला. आता चाकूने त्याच्या लाईन देऊ आणि त्याचे छोटे छोटे पीसेस आपल्याला इथे करायचे आहेत. आणि असा मँगोचा सगळा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे. तुम्ही कशाही पद्धतीने मँगोचा पल्प काढू शकता. बघा, मी इथं छान असे लहान लहान पीसेस मँगोचे केलेले आहेत आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. चाकूने किंवा चमच्याने हे मँगोचे पीसेस लगेच निघतात. डेकोरेशनसाठी मँगोचे पीसेस वरती डेकोरेट केल्यानंतर छान दिसतात बघा. आणि एका मँगोचे मी सगळे पीसेस असे करून घेतले. यातील काही मँगोचे पीसेस मी डेकोरेशनसाठी सुद्धा ठेवलेत. आता यामध्येच घालते 4 बर्फाचे तुकडे आणि 1 चमचा साखर. आपला आंबा किती गोड आहे ना, यानुसार साखर इथं घ्यायची. आता हे सगळं मी मिक्सरला ब्लेंड करून घेतलं आणि चांगली मँगोची प्युरी इथं तयार झाली. आता एका बाउलमध्ये 1 कप चांगलं ताजं दही घ्यायचं. हे दही तुम्ही मिक्सरला सुद्धा ब्लेंड करू शकता, परंतु इथे बघा, रवीने चांगलं असं घुसळून घेतलं की एक पारंपरिक चव तयार होते. बघा, इथे मी दही छान घुसळून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 3 चमचे मँगो प्युरी ॲड करते. आता इथं मँगो प्युरी आपल्याला कसं मँगोचं फ्लेवर हवा आहे त्यानुसार इथे वापरायची. मी सुरुवातीला 3 चमचे ॲड केलं आणि ते कसं घुसळून घेतलं. दही आणि मँगो यांचं कॉम्बिनेशन खरंच प्यायला खूप मस्त लागतं. इथे मला मँगो प्युरी थोडी कमी वाटते आहे, म्हणून मी 1 चमचा परत ॲड करते आणि अजून थोडंसं आपण घुसळून घेऊ. दही आणि मँगो प्युरी यांना मी छान एकजीव केलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकताय बघा, एकदम छान स्मूथ असं टेक्स्चर झालेलं आहे आणि पहा किती घट्ट पण झालेला आहे. आता आपण ग्लासमध्ये सर्व करू. ग्लासमध्ये सुरुवातीला हे मँगोचे पीसेस घातले. आता त्यामध्येच 1 चमचा मँगो प्युरी घालते. अशी मँगो प्युरी ना ग्लासला लावली की ग्लास एकदम दिसायला छान दिसतो. आणि लस्सी पिण्याच्या अगोदर एकदम ग्लास अट्रॅक्टिव्ह असेल ना, तर लस्सी पिण्यात खूपच मजा येते. तर ही लस्सी बघा ग्लासमध्ये ओतून घेऊ आणि पहा किती एकदम घट्टसर, क्रीमी आणि एकदम चिल्ड आहे. आता त्यावर 1 चमचा मँगो प्युरीने मी डेकोरेट करते आणि काही मँगो पीसेस सुद्धा मी इथं घालून घेते आणि त्यावर शेवटी घालू थोडेसे ड्रायफ्रुट्स पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि पहा, आपली मँगो लस्सी किती छान दिसते आहे. जेवढी आकर्षक दिसते आहे ना, तेवढीच ती टेस्टी आहे. पहा, फक्त 2 मिनिटांमध्ये एकदम हॉटेलसारखी मँगो लस्सी इथे तयार झाली आहे. आणि उन्हाळ्यात अशी थंडगार मँगो लस्सी प्यायला मिळाली की किती स्वर्गसुख वाटते ना. या पद्धतीने तुम्ही सुद्धा मँगो लस्सी नक्की ट्राय करा. ही मँगो लस्सी एकदा पिलात ना, तर बाहेरची मँगो लस्सी प्यायलाच विसराल, एवढी ती टेस्टी आहे. आणि मँगो लस्सीच्या प्रत्येक सिपमध्ये वाव फिलिंग आहे, एकदम मस्त. तर काय मग, पिणार ना अशी मँगो लस्सी? आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, तर एक लाईक नक्की करा. आणि अशाच मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. धन्यवाद.